आणि असं वाटतं पूर्ण कढईत काय भात टाकायचे. नमस्कार मंडळी, पूर्ण ब्रह्ममध्ये तुमचं सगळ्यांचं परत एकदा स्वागत असा. तर माझ्या हातात तुम्ही बघू शकता, आज आम्ही बनवतो पावट्याची उसळ. ओले पावटे असत आणि आता असा लोकांचा ईदाळ झाला, त्याच्यात पावटे पहिले मिळाक लागतात जानेवारी फेब्रुवारीमध्ये. बरेच जणांका माहीत असताना, बरेच जण करत असतले. याची उसळ जी असताना ती भारी लागता ओल्या पावट्याची. हे सुकवल्यानंतर सुके पावटे परत भिजत घालून त्याचा मोड काढून त्याची उसळ करतो आपण. पण हे सीझनलच आताशे मिळतात ताजे, उकडून एक नंबर लागतात. तुम्ही खातास का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. नुसते उकडून छान लागतात. तर त्याची आता आपण करतो उसळ. त्याच्यासाठी आम्ही आधी सोलून घेतो. सोलून धुवून वगैरे घेऊया आणि मग उसळ करूया. फोडणी घालूया. तेल, फक्त कांदा टोमॅटोची फोडणी घालते, बाकी काही घालणार नाही. कारण गावातली पद्धती अशीच असतात. टोमॅटो सुद्धा आम्ही घालू नये तेव्हा सॉल घालतो. थोडं टोमॅटो आणि थोडी सोला असं मी करतोय. थोडीशी हळद, आपलं मसाला. आता घालूया पावटे, जे काही मी धुवून आणले. हा मस्त एकदम टकटकीत, फडफडीत फडफडीत, टकटकीत. वेंगुर्ला बाजारची कमाल. वेंगुर्ला बाजारातून आणला. वेंगुर्ल्याच्या बाजारातून आणल्याने आम्हाला माहीतच नाही. मी म्हणते का कुठं असूनच आणल्याने. आधी काय बटाटे घालते त्याच्याबरोबर. वेंगुर्ल्या बाजाराची एक गजालच असा मोठी. आता तू तो वाच करूनच ठेवतोय नुसते लोहा म्हणा. वेंगुर्ल्याचा बाजार ना, म्हणजे आमचा गाव हा ना त्या वेंगुर्ला आणि कुडाळ बॉर्डरला येता. त्याच्यामुळे आमका वेंगुर्ला पण जवळ हा, पण आमचं बाजार कुडाळ, कारण आम्ही कुडाळकडे जातो, तालुका कुडाळ असल्यामुळे. तर वेंगुर्ला बाजार जवळ, आपण थोडीशी वाटवाकडी करून जाऊचा लागता असा, केळसातून गाडी पकडून असा. तर किती दिवस माझ्या मनात हा की ह्या बाजारात जायचं. म्हणजे मी गेलंय वेंगुर्ल्यातनं रेडीक वगैरे जाताना बाजार बघितलं होतो दिसताना एकदम. त्याच्यात परत खाजना देवी गेलेलं आहे नवरात्रीच्या दिवसात ना, तेव्हा पण वेंगुर्ल्याचा बाजार बघितले, पण तो असं एसटीतनं. तर कधीपासून म्हणतंय की मी बाजारात वेंगुर्ल्याच्या जातले, कारण एसटीतनं बघितलं ना तर सगळं मस्त ताजी ताजी भाजी पिजी दिसतं. आणि असं मी ऐका नसते की तिकडे सगळे जे भाजीवाले वगैरे येतात ना, ते आजूबाजूच्या परिसरातले सगळे असतात, पंचक्रोशीतले. त्यामुळे ना तिकडची भाजी वगैरे खूप छान असतात, ताजी एकदम. तर हे कामानिमित्त काल गेलेले रविवारी बरोबर, त्याच्यामुळे त्यांनी आणलेले. मी म्हणते काय कुठं असूनच आणले मी. अशी वेंगुर्ल्या बाजाराची गजाल बघूया आता. माका कधी योग पावटा लवर. हा आपण सांगते त्यांनी आणल्याने, म्हणजे काय त्यांना स्वतः खूप आवडतं म्हणून ते घेऊन येईल असं. असे पावसाच्या उसळीची गजाल. तर त्याला थोडासा मीठ आणि याच्यावर झाकणी घेऊन शिजत ठेवूया. शिजत ते का वेळ लागतो थोडं. दुसरी जमेची बाजू काय माहिती आहे, चुलीवर जेवण केलं नाही सर त्या पटकन शिजतात गॅसपेक्षा. त्याच्यामुळे तिला जास्त वेळ लागायचो नाही. एक उकळी काढूया, वायला ठेवूया. वायला आग जातोय त्याच्याबरोबर शिजताना त्याच्याबरोबर मी करतोय भाकरी नाचण्याची. भाकरी पण भाजून घेऊया. आधी एक उकळी काढून घेतोय झाकण ठेवून. झाकण आणि त्याच्यावर थोडासा पाणी घालूया, म्हणजे आता लागायचा नाही, कारण चुलीची आग मोठी आहे. पण गंमत आहे ना मंडळी. म्हणजे बघा, लहानपणी आई आणि जेवण चुलीवर करत होती, मग स्टोव इले. आणि मी साधारण 4थी-5वीत गेल्यानंतर आमच्याकडे गॅस येतो. पण गॅसची सवय नंतर जास्त झाली. मी स्वतः जेवण करू लागले पण गॅसवरच करत होते. पण चुलीवरच्या जेवणाची चव मस्त लागता. गावाकडे आमका सोय असा. पण गॅसचं जसं बटन असतं की होय तेव्हा बारीक करा, कमी करा, तसं चुलीचा नसता. तर ती खरी कौशल्याची गोष्ट असा. चुलीवर जेवण करताना
ती आग असता ती मेंटेन करणार बाबा, आता कमी करू भैया, आता खूप पेटव खाऊया. तर ता पण एक कसं बसा. आणि त्या आमका बऱ्यापैकी आता जमलेला असा. नाही तर पहिल्यांदा माका पण जमायचं नाही. भाकरी करताना बऱ्याचदा प्रॉब्लेम होतो. बारीक नाही करू के ना किंवा मोठं नाही करू के ना गॅस. तर चुलीवर काम करणारे जे असतात त्यांचं खरोखरच कौतुक. जेवण करतात जसे की आमचे आहो. तर काही कुकडी काढू. तोपर्यंत मी भाकरीची तयारी करून घेते. सामान गोळा करूया भाकरीचा. माझा म्हणून झाला. आणि का आग पण लागली आहे बऱ्यापैकी. आता जरा वायला ताक ढकली अशी दिसता बघा. वायला ताक जाता. पाणी आटाक नाही असा पण तिकडे ठेवूया कारण आपल्या भाकरी करूची असा. करूया पण भाकरी. ही भाकरी बनवतं हे नाचणी. एक ना व्हिडिओ बघितलेला ज्याच्यात भाकरी बनवण्याचा ती क्लास घेत होती. तेव्हा मला जर हसा केलेला म्हणजे क्लास काय घेऊ भाकरी करूचो. पण खरोखरच असं असंच शकतं कारण सगळ्यांकाच येता असं नाही. कारण सगळ्यांका त्याची पार्श्वभूमी असता असं नाही भाकरी करण्याची. मग काही काही जणांका शिकायचं लागतं भाकरी करून. तर एकांकडून तरी मागे मी अशी कमेंट वाचलेली की भाकरी कशी करतास तुम्ही, कसल्या पिठाची, पाण्यावरची करतास काय ती दाखवा. तर बाबा ती आम्ही पाण्यावरची भाकरी करणं नाही. आमच्याकडे अशी पिठातच पाण्यावरची भाकरी कोळी लोक असतात ती करतात. पण ती भारी करतात हा. म्हणजे आपल्याला एकदा असं प्रयत्न करून बघू जमतं काय. पीठ भागवून तांदळाचं आपण मोदकात भागवतो तसं भागवतात ते पीठ आणि पाण्यावर थापतात पातळ आणि मोठी. तर आम्ही अशीच बनवतो. भाकरी चांगल्या होण्यासाठी जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असतात तो चांगलं तापणं तरच भाकरी चांगली होतात. मी आपली अशी टीप दिलंय. देवी का आला काय थंडी लागली तुका बस बस मध्ये तिचं होती मला घेतलेल्या थंडी कशी येते सगळ्यांका सर्दी झाली आहे ना. हा आणि मी चुलीकडे बसल्यामुळे मला कळणार नाही तितकी. बस ती बसट सांग तुझ्या प्रेक्षकांना तुमच्या गजालीत माझी भाकरी कर आपली. तुमच्या थांब हात भाजेल. बरं थंडी वाजते. तर भाकरी आपले झालेले आहेत मस्तपैकी करून. काय करूया खाली घेऊया आणि परत वरती ठेव वरती. आवडीचं आहे त्याच्यात. दाखव बघूया. आता होताच ना तू साफ करायला काय ते काय विचार पण काय साफ केला तुम्हाला वाटाणे. वाटाणे काय म्हणतात त्याला काय म्हणतात हा पावटे. आणि मालवणीत काय म्हणतात पावटे. वरणे. वरणे मालवणीत म्हणतात वरणे आणि पावटे. वरणे कसले का वरणे. तर हे वरणे शिजलेले आहेत. बाबा बघा मला पण दे. बाबा पण दे ना. शिजलेत गरम आहे रे मला पण दे काय तू खा आता झालं की लगेच तुला जेवण वाटतं. मला एक तरी दे. नाही मीठ लागलं काय सांग. लागलं मीठ. आता हा म्हटलं हे घालूया वाटण की आपला
पावट्याची उसळ आपली तयार. त्या भाजलेला वाटेल कांदा खोबऱ्याचं. सगळं टाकते. टोमॅटो घातला त्याच्यामुळे फक्त दोनच टाकलेलं. पूर्वी का टोमॅटो बिमॅटो नाही असायचे. आता आपले गावतात रोजचे म्हणून वापरतो. तर सोलाच वापरत होतो. सोलाची टेस्ट मस्त येते तरी म्हणा. आता ठीक आहे. घालूया कोथिंबीर. आहे असं वाटतं पूर्ण कढईत आहे भात टाकायचे. वाट बघ मला आवडीचे आहेत ना म्हणून तुला वाटते. तर मस्तपैकी पावट्याची उसळ झाली. या येवा पावट्याची उसळ आणि भाकरी खाऊ.